शेगावात शिवांश सेलिब्रेशन हॉलमधून दागिने लंपास। शेगावात असलेल्या शिवांश सेलिब्रेशन हॉलमध्ये सुरू असलेल्या लग्न समारंभातून अज्ञात चोरट्याने 2 महिलेच्या पर्स लंपास करीत सोन्याचे दागिनेसह मोबाईल असा एकूण 63,000चा मुद्देमाल लंपास केला आहे। तर यावेळी हॉलमधील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली असता चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले आहे। तर या प्रकरणी शेगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे। विशेष म्हणजे शिवांश सेलिब्रेशन हॉलमधील गेल्या 6 महिन्यातील ही दुसरी घटना आहे। त्यामुळे शेगावात पोलीस विभागाचा वचक संपला असल्याचे चित्र दिसून येत आहे। कारण शेगावात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले जात आहे, तर अवैध धंद्यांना ऊत आला आहे। त्यामुळे शेगाव पोलिसांचे अवैध धंदे करणाऱ्यांशी आर्थिक संबंध तर नाही ना, असा प्रश्न सामान्य जनता उपस्थित करीत आहे। बुलढाणा येथील उमा मिलिंद तायडे वय 36 यांचा भाऊ विकास गौतम पहुरकर हा नांदुरा येथे राहत असून 7 मे रोजी खामगाव रोड शेगाव येथील हॉटेल शिवांश सेलिब्रेशन येथे त्यांचे लग्न असल्याने उमा तायडे या कुटुंबाला घेऊन लग्नाला आल्या होत्या। दरम्यान त्यांच्या जवळ असलेल्या पर्समध्ये सोन्याचे दागिने होते। त्यामध्ये कानातले सोन्याचे वजन 5 ग्रॅम किंमत 25,000 रुपये, कानातले सोन्याचे वजन 3.5 ग्रॅम किंमत 15,000 रुपये, एक नाकातले सोन्याची नथ वजन अंदाजे 1.5 ग्रॅम किंमत अंदाजे 3,000, नगदी 5,000 असे होते। तर लग्नामध्ये माझी बहीण सीमा महेंद्र ब्राह्मणे ही सुद्धा आलेली होती। तिने मला तिचे जवळील IKOO कंपनीचा मोबाईल किंमत 10,000 रुपये, ज्यामध्ये सिम क्रमांक 9833033157 असा मला माझ्याजवळ असलेल्या पर्समध्ये ठेवण्याकरिता दिला होता। आम्ही दोघेही लग्नाच्या हॉलमध्ये खाली बसलो होतो। 7 मे 2025 रोजी दुपारी 3:30 वाजताच्या दरम्यान लग्न लागल्यानंतर मी, माझी बहीण असे नवरदेव नवरी यांना भेटण्याकरिता स्टेजवर गेले असताना माझ्या भावाने त्याला लग्नात मिळालेले पैशाची पाकिटे माझ्याजवळ दिल्याने मी पर्समध्ये ठेवली व पुन्हा फोटो काढत असताना अज्ञात चोरट्यांनी पर्स लंपास केली। त्यामुळे मी पर्सचा शोध घेतला असता मला मिळून आला नाही। तसेच लग्नाकरिता आलेली माझी जाऊबाई शीला दिलीप तायडे राहणार बुलढाणा यांची सुद्धा पर्स चोरी गेल्याचे समजले। कोणतरी अज्ञात चोरट्यांनी पर्समधील कानातले सोन्याचे वजन 5 ग्रॅम किंमत 25,000 रुपये, नाकातले सोन्याचे वजन 3.5 ग्रॅम किंमत 15,000 रुपये, एक नाकातली सोन्याची नथ वजन 1.5 ग्रॅम किंमत अंदाजे 3,000, नगदी 5,000, IKOO कंपनीचा मोबाईल 10,000 रुपये, तसेच माझी जाऊबाई शीला दिलीप तायडे राहणार बुलढाणा यांची सुद्धा पर्स चोरीला गेल्याचे समजले। त्या पर्समध्ये नगदी 3,000 रुपये, सोन्याची 5 मणी, वजन 0.5 ग्रॅम, अंगठी 2,000 रुपये असा एकूण 63,000 रुपयांचा मुद्देमाल कोणतरी अज्ञात चोरट्याने लंपास केला, अशी तक्रार उमा मिलिंद तायडे यांनी शेगाव शहर पोलीस स्टेशनला दिली। यावरून पोलीस स्टेशनमध्ये 303(2) भारतीय न्यायसंहिता 2023 नुसार गुन्हा दाखल केला आहे। तर यावेळी सीसीटीव्हीमध्ये पर्स चोरणारे चोरटे कैद झाले। मात्र चोरटे सीसीटीव्हीमध्ये दिसूनही शेगाव पोलीस चोरट्यांना पकडण्यात अपयशी ठरले आहे। आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा।